नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे SRPF गट क्रमांक 8 ची लेखी तसेच ग्राउंडच्या मार्कांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे दोघांची. तर त्याचीही तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कट ऑफ बद्दलही माहिती देणार आहे. तर गट क्रमांक 11 आहे हे. गट क्रमांक 8 ची यादी बघूयात आपण. हे 11 आहे, ही पण 11 दिलेली आहे, हरकत नाही. 11च आहे. तर आपण काय करूयात की रिक्रुटमेंट वरून जाऊया, इथे भेटून जाईल प्रॉपर यादी. 14 पुणे, सोलापूर, नवी मुंबई 11 आहे. हिंगोली 15, 16 चंद्रपूर, काटोल, कुसरगाव, जालना, दौंड, धुळे, मुंबई. ओके, पहिले ते जाहिरात पाहायला लागेल ही. तर टोटल पदभरती जी आहे ती आहे 460 पदांकरिता पदभरती होत आहे. कॅटेगरीनुसार ही यादी इथे आहे. अंतिम गुणपत्रक, लेखी चाचणी आणि याला मी कन्वर्ट करेन तुम्हाला PDF मध्ये, रँक नुसार सांगेल तुम्हाला मी यादी, आणि कट ऑफ ही किती राहील याचंही डिस्कशन करणार आहे या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही जर बघाल इथं गट क्रमांक 8च्या बाबतीत जर पाहायचं झालं तर आता ही यादी यांनी स्कॅन केलेली आहे. तर रँक नुसार होणं पॉसिबलच नाहीये सध्या तरी. तर हरकत नाही, आपण तशी मार्क घेतलेले आहेत, मी काढलेले आहेत कॅटेगरीनुसार कसे विद्यार्थ्यांना मार्क आहेत ते. तर हे जर बघितलं तुम्ही तर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की ग्राउंडचे मार्क आहेत. ग्राउंडला विद्यार्थ्यांना खूप जास्त मार्क होते, तुम्हाला माहिती असेल. हे लेखीमध्ये थोडेसे कमी आलेले आहेत, त्यामुळे कट ऑफ वरती थोडा इफेक्ट कमी पडणार आहे याच्यावरती. तर तुम्ही जर बघितलं तर ग्राउंडला जर बघाल तर लेखीला तुम्ही बघाल तर विद्यार्थ्यांना बरेच मार्क कमी येत आहेत. पण इकडे मार्क जास्त असल्यामुळे याचा कट ऑफ वरती फरक पडणार आहे. तर येथे ज्यावेळेस जास्त मार्क आहेत, 79 आहेत इथे आणि 95 मार्क, यांचं सिलेक्शन 100% होईल. ओके, या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन 100% होईल. तर जेवढे जास्त मार्क आहेत, इथे 80 मार्क आहेत का विद्यार्थ्यांना. ओके, तो फायनली जर तुम्ही बघितलं इथं याच्यामध्ये तर कट ऑफ वरती त्याचा फरक पडणार. आता 460 पद आहेत, लक्षात घ्या 460 पद आहेत. तर त्यामुळे काय होणार की कट ऑफ वरती नक्कीच परिणाम पडणार आहे. आता टोटल जर बघितलं तुम्ही याच्यावरती, या यादीनुसार जर बघितलं तर टोटल विद्यार्थी आहेत 9170 विद्यार्थी दिलेले आहेत. यांनी लेखी परीक्षा दिलेली आहे, लेखी आणि ग्राउंड दिलेला आहे. आणि याच्यानुसार जर बघितलं तर याच्यामध्ये जे विद्यार्थी चांगले मार्क आहेत, चांगले म्हणजे काय की आता तुम्ही जर पाहिलं इथं याच्यानुसार जर बघितलं तर ही एवढे तर सगळे विद्यार्थ्यांची यादी शोधणं हे आहे. पण तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये तर ग्राउंडला तुम्हाला लेखीला विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क आहे. त्याच्यामुळे फायनल स्कोर जो आहे विद्यार्थ्यांचा खूप कमी आहे. इथे आउट ऑफ मार्क आहेत, पण इथे 43 मार्क पडले. त्यामुळे कट ऑफ जो आहे तो काय करेल की थोडासा कमी राहू शकतो याच्यामध्ये. तर कट ऑफ किती राहू शकतो तर त्याचं आपण काय करू, आकलन करूया. त्यासाठी पहिल्यांदा तर जाहिरात व्यवस्थित माहिती पाहिजे. जाहिरातीमध्ये जर बघाल तुम्ही तर जर तुम्ही पाहिलं गट क्रमांक 11 साठी, एक मिनिट मला पेन घेऊ द्या. तर 460 पद आहेत. ओपन साठी आहेत 129 पद आहेत ही. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे ती आहे EWS, 46 पद आहेत. SC/BC ला 46 पद आहेत. त्याच्यानंतर OBC साठी 87 पद आहेत. SB साठी 9 पद आहेत. NTD साठी 9 पद आहेत. त्याच्यानंतर NTC साठी 16 पद आहेत. 12 पद NTB साठी, VGA साठी 14 पद, 32 पद आहेत ती ST साठी आहेत, आणि 60 पद जी असणार आहेत ती आहेत SC साठी असणार आहेत. त्याच्यामध्ये सर्वसाधारणच्या हा कट ऑफ जो आहे तो काय करेल मी तुम्हाला सांगणार आहे की किती राहू शकतो कट ऑफ. आता तुम्ही जर या यादीमध्ये बघाल तर काय होतं की नॉर्मली जर पाहिलं तुम्ही यादी तुम्हाला कळून येईल
की एक मोजकेच विद्यार्थी आहेत त्यांना की 180 प्लस मार्क आहेत. बघा तुम्ही इथं काही विद्यार्थी असाल ओके, आणि 180, आता इथं 183 मार्काचा टॉपर दिसेल तुम्हाला, 183 मार्काचा टॉपर दिसेल तुम्हाला. तर जर बाकीच्या याच्यानुसार जर बघितलं तर बाकीचे इथं कसं आहे की लेखीला विद्यार्थ्यांना बरेच मार्क पडतात, लेखीला बरेच मार्क पडतात, त्यामुळे ओव्हरऑल कट ऑफ जो आहे तो जास्त पडतो. इथं जर बघितलं तुम्ही तर या यादीमध्ये तुम्ही पाहाल की विद्यार्थ्यांना जास्त मार्क दिसत नाही. तुम्ही जर ओव्हरऑल यादी बघा, ओव्हरऑल यादी एक एक पेज जर तुम्ही व्यवस्थित करून बघितलं तर तुम्हाला समजेल की विद्यार्थ्यांना 180 प्लस मार्क खूप कमी विद्यार्थ्यांना आहेत. 180 किंवा 190 वाला तर विद्यार्थीच भेटणार नाही. लेखीला कमी मार्क असल्यामुळे काय होतं की विद्यार्थ्यांना जो कट ऑफ जो आहे त्याचे 186 मार्क दिसत आहे तिथे, 95-51 मार्काचा. तर त्याच्यामुळं ओव्हरऑल आता एका दुसऱ्या मार्काला असणाऱ्या विद्यार्थ्यामुळे काय होते कट ऑफ वरती फरक नाही पडत. तर ओव्हरऑल कट ऑफ किती लागू शकतो प्रत्येक कॅटेगरीनुसार. तर लेखीला कमी असल्यामुळे कट ऑफ वरती नक्कीच परिणाम पडणार आहे, आणि पदही तुम्हाला काय करते जास्त आहेत, बाकीच्यांपेक्षा पदही जास्त आहेत, त्यामुळं कट ऑफ काय तो माझ्या माहितीप्रमाणे तरी म्हणजे मला जेवढं वाटतं त्याच्यानुसार कट ऑफ जो आहे तो कमी लागू शकतो, अपेक्षित सांगत आहे मी. लगेच पकडू नका की नाही एवढंच लागेल तेवढं लागेल, अपेक्षित सांगत आहे मी, अंदाजित सांगत आहे की तेवढंच लागेल अशी काही अपेक्षा नाही, पण तसे लागेल अशी मला वाटतं. बघा इथे याला ग्राउंडला आहेत आणि लेखीला 40 मार्क आहेत, त्यामुळे बघा इथे बघा ग्राउंडला 100 आहे तिथं 33 मार्क आहेत, 133 मार्क पडले. बघा कट ऑफच्या बाहेर चालला जातो विद्यार्थी. तर त्यामुळे सांगत आहे की कट ऑफ काय लागू शकतो, तर ओपनचा कट ऑफ माझ्या अंदाजे तरी आता जरी पाहिलं तुम्ही तर हा कट ऑफ काय लागू शकतो की याच्यामध्ये 175 प्लस मार्क असू शकतात. 175 प्लस, त्याच्या थोडं मागे पुढे होऊ शकतं, 2 मार्क मागे 2 मार्क पुढे येऊ शकतात, तर 175 मार्क तुम्ही पकडू शकता याच्यासाठी ओपनसाठी. एससी कॅटेगरीमध्ये जर बघाल तर हा कट ऑफ जो आहे एससी कॅटेगरीचा तर हा 160 असू शकतो, 160 पर्यंत असू शकतो. प्लस मायनस इथे मार्क पकडू शकता तुम्ही, 2-4 मार्क प्लस और मायनस होऊ शकतात, तिथे प्लसच होऊ शकतं, मायनस नाही होऊ शकत. एसटी कॅटेगरी जर बघायचं झालं तुम्ही एसटी कॅटेगरीमध्ये तर हा कट ऑफ जो आहे तो 100 इथे 56, 57, 58 पर्यंत लागू शकतो. हा ओके, याच्या मागे पुढे मार्क तुम्ही पकडू शकता. ओबीसी कॅटेगरीमध्ये जर बघाल तुम्ही, आता ओबीसी मध्ये ओबीसी तर जवळपास ओपनच्या थोडंफार मागे पुढे, हा 172, 171 वगैरे मार्क असू शकतो हा कट ऑफ ओबीसी कॅटेगरीचा. आता ईडब्ल्यूएस साठी जर बघितलं, ईडब्ल्यूएस मध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी झालेली आहे, कारण एससीबीसी आरक्षण आल्यामुळे ईडब्ल्यूएस ची काही संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे ईडब्ल्यूएसचा कट ऑफ जो आहे तो ऑलमोस्ट काय करू शकतो की 162 पर्यंत जाऊ शकतो, 162 पर्यंत जाऊ शकतो. 162च्या पुढे प्लस और मायनस मार्क होतील, त्या प्लस और मायनस ऍडच करून घ्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर एससीबीसी मध्ये जर बघितलं, एससीबीसी कॅटेगरीमध्ये बघितलं तर एससीबीसी मध्ये हा कट ऑफ जो आहे तो राहू शकतो 165, 165 पर्यंत काय करू शकतो असू शकतो हा कट ऑफ. त्याच्यानंतर ना पुढची कॅटेगरी येते एसबीसी कॅटेगरीमध्ये हा कट ऑफ जर राहील तर जर तुम्ही बघितलं तर 167 मार्कापर्यंत असू शकतो, जागा कमी आहेत. त्याच्यानंतर एनटी बी मध्ये जर पाहिलं तुम्ही, एनटी बी कॅटेगरीसाठी जर पाहिलं तर हा कट ऑफ जो असेल तो असेल नॉर्मली एससी सारखाच कट ऑफ असेल, एससी पेक्षा थोडे 2 मार्क जास्त राहतील, 163 मार्कापर्यंत कट ऑफ राहील. एनटीसी साठी जर बघितलं तर हा कट ऑफ थोडासा एनटीसीच्या 165 पर्यंत असू शकतो. एनटीसीचा जागा जास्त आहेत, विद्यार्थी जास्त आहेत. एनटीडी मध्ये थोडासा कमी राहील कट ऑफ, 161 मार्कांचा असू शकतो कट ऑफ. प्लस और मायनस तुम्ही मार्क पकडू शकता याच्यामध्ये. आता विजयी कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर हा कट ऑफ जो राहणार आहे राहू शकतो, तो राहू शकतो जवळपास 163 मार्कापर्यंत राहू शकतो. तर हे कट ऑफ अपेक्षित आहे असं मला वाटतं. ओके, अंदाजित कट ऑफ आहे ते, कारण लेखीला खूप मार्क कमी आहेत विद्यार्थ्यांना, त्यामुळे कट ऑफ आहे तो नक्कीच कमी जाणार आहे. तर हे तर शुअर आहे की कट ऑफ कमी जाणार आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.